ठाण्यातील येऊर येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या 10 मुलांची सुटका करण्यात आलेली आहे। पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं त्यांची सुखरूपपणे अगदी सुटका केलेली आहे। मुंबईतून ट्रेकिंगसाठी युवक आले होते आणि या ठिकाणी 3 युवकांना मधमाशा चावल्या। त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। बघा, या तरुणांवर मधमाशांचा हल्ला झाला। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी ठाण्याचे विकास काटे आपल्या सोबत आहेत। विकास, ट्रेकिंग करण्यासाठी सगळे युवक आले होते, आता त्यांची प्रकृती कशी आहे? मुंबईच्या महाविद्यालयातले सगळे ट्रेकिंग करणारे युवक आहेत। म्हणजे 3 जे मुलं आहेत त्या 3 मुलांना जास्त चावलं असल्यामुळं त्यांना ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। 7 जे काही युवक होते त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। देऊर या ठिकाणी 31 किंवा मग त्याच्या अगोदर खूप मोठ्या प्रमाणावरती युवक मौजमजा करण्यासाठी येतात, परंतु हे जे काही युवक होते ट्रेकिंग करण्यासाठी आले होते आणि त्यांचा रस्ता देखील चुकला होता, त्यामुळे त्यांना फटका बसला आहे। मधमाशांनी त्यांना चावा घेतल्यानंतर आता या युवकांवरती उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे खूप कडक पोलीस बंदोबस्त असताना देखील हे युवक कसे गेले याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। विकास, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। सगळे